स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नम। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरणी चित्ती, बहु लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण, क्षत्रिय, वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमाना, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी, तरी आपला लागोनी द्रव्य काही देईन। बाईसे द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन 2,000,000 द्याल की। ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी, तरी 10,000,000 रुपयांसी देईल सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकराव तैसे करी, ती बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करीन। बाई स्वामींशी बोले वचन हे, ग्रहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून। ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, यवन स्मशान भूमीत आले, यतिराज त्वरित, एका नूतन खांचे तर निजले छाटी टाकोनी। सेवे करी शंकरावासी, म्हणती लीला करून ऐसी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी, आणि शेकनूर दर्ग्याची एक कफनी चढविली। मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते द्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। जाहल्या स्वामी राज्य वैद्य, व्याधी पळे आपणाची, प्रकृतीसे आराम पडला, रावा गेले स्वनगराला। काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले। म्हणती व्याधी गेल्यानंतर देईल रुपये 10,000,000, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे। महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा। एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती यशवंतरावाची अजरामर राहिली। येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध, सदा परिसोत भाविक भक्त, 9वा अध्याय गोड हा। श्री स्वामी राजार्पण मस्तु, शुभ भवतु श्री रत्सु।